संरक्षण मंत्रालयाचं कार्यालय 1 सप्टेंबर 1965 ची सकाळ। बरं, संरक्षण मंत्री कोण? तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण। तर सकाळी सकाळी त्यावेळेचे आपले लष्कर प्रमुख जे.एन. चौधरी धावत पळत यशवंतराव चव्हाणांच्या ऑफिसात आले। तिथं आधीच एअर मार्शल अर्जन सिंग आणि संरक्षण मंत्रालयातील विशेष सचिव एस.सी. सरीन आणि लेफ्टनंट जनरल कुमार मंगलम उपस्थित होते। त्यांच्यामध्ये काहीतरी कुठल्या तरी गोष्टीवरून गहन चर्चा सुरू होत्या। मुद्दा होता पाकिस्तानचं ऑपरेशन ग्रँड स्लॅम। आपल्या दुश्मनानं म्हणजेच पाकिस्ताननं काश्मीरच्या अखनूरमधील छंब सेक्टरमध्ये टँक आणि तोफखान्यांच्या मदतीनं मोठा हल्ला केला होता। पाकिस्तानला काश्मीर हवं होतं, त्यावर रणनीती आखण्यासाठी आता ही बैठक सुरू झाली होती। बैठक सुरू होऊन अर्धा तासही झाला नव्हता तेव्हा लष्कर प्रमुख जनरल चौधरींनी एअर फोर्सला या युद्धात सहभागी करण्याची परवानगी यशवंतराव चव्हाणांकडे मागितली। यशवंतराव चव्हाणांनी एअर मार्शल अर्जन सिंग यांच्याकडे पाहिलं आणि विचारलं, हल्ल्यासाठी किती वेळ हवाय? अर्जन सिंग यांनी एका सेकंदात सांगितलं, 1 तास। छंब येथे लढाई सुरू झाली तेव्हा पाकिस्तानी सैन्य खूप पुढे आलं होतं आणि भारतीय सैन्य काहीसं संकटात सापडलं होतं। संरक्षण मंत्री चव्हाणांनी अर्जन सिंग यांना विचारलं, तुम्ही आमच्यासाठी काय करू शकता? अर्जन सिंग म्हणाले, तुम्ही मला फक्त गो अहेड सांगा, आम्ही आमची विमानं जवळच्या पठाणकोट तळावरून 45 मिनिटात उड्डाण करू। आणि यशवंतराव चव्हाणांनी लगेच हो म्हटलं आणि मग सुरू झाला धुरळा। ही गोष्ट ऐतिहासिक होती। एअरफोर्सला पहिल्यांदाच पाकिस्तान विरोधात युद्ध कौशल्य दाखवायची ऑफिशियल परवानगी मिळालेली होती। पुढे जाऊन हा निर्णय भारतीय हवाई दलाबाबतचा मिसाल ठरला। भारताच्या युद्ध कौशल्याला नवीन अवकाश मिळाला। अवघ्या आठवड्याभरातच भारतीय हवाई दल पाकिस्तानच्या एअरफेसमध्ये घुसलं। केवळ घुसलंच नाही तर पाकिस्तानचं सर्वात मोठं एअरबेस नेस्तनाबूत करून टाकलं। यशवंतरावांची निर्णय क्षमता, भारतीय सेनेची पॉवर आणि हवाई दलाची चाणाक्ष नीती याचा परिचय या हल्ल्यानं करून दिला। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या पहिल्या हवाई हल्ल्याची ही गोष्ट, जी ऐकून तुमच्या अंगावर काटा उभारल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट थोडीशी मोठी आहे, पण शेवटपर्यंत नक्की ऐका। नमस्कार, मी निलेश, आपण बघताय मुंबई तक। तर पाकिस्तानवरच्या पहिल्या हवाई हल्ल्याची जबरदस्त गोष्ट मी तुम्हाला सांगतोय। 1965चं युद्ध पाकिस्तानच्या घुसखोरीमुळे सुरू झालेलं। भारतानं ऑपरेशन रिडल चालवलं आणि पाकिस्तानला उत्तर द्यायला सुरुवात केली। युद्धाच्या पहिल्या दिवशी जम्मूपासून ते पूंछपर्यंत स्थिती नाजूक झाली होती। पाकिस्तानकडून अचानक हल्ला झालेला। तातडीनं ती बैठक घेण्यात आली, ज्याचा आपण सुरुवातीलाच उल्लेख केलेला। एअरफोर्सला युद्धात सहभागी होण्याची परवानगी मिळाली आणि असं होताच तासाभरात छंग सेक्टरमध्ये भारतीय हवाई दलाचं 26 फायटर बॉम्बर विमान गरजायला लागलं। या विमानांनी काही मिनिटातच पाकिस्तानचे 10 टँक, 2 अँटी एअरक्राफ्ट आणि जवळपास 3 डझन गाड्या बर्बाद करून टाकल्या। पुढच्या 5-6 दिवसात भारतानं वर्चस्व गाजवलं। 6 सप्टेंबर 1965च्या सकाळी भारतानं लाहोरकडे मोर्चा वळवला। भारतीय सेना लाहोरच्या जवळ होती। जम्मूच्या बाजूनं एअरफोर्स पाकच्या फौजफाट्यावर आगीसारखे तुटून पडलेले। घाबरलेल्या पाकिस्ताननं याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास भारतीय एअरबेसेसवरती हल्ल्याचे प्रयत्न सुरू केले। पाकिस्ताननं गुजरातच्या जामनगर, पंजाबचं लुधियाना आणि जालंधरच्या आदमपूर एअरबेसवरती हल्ल्याचे प्रयत्न केले। मात्र आताच्या सारखंच त्याही वेळेस भारतीय वायुसेनेनं हे सगळे हल्ले परतवून लावले। मात्र पठाणकोट एअरबेस दुश्मनांच्या हल्ल्यात सापडलं। पेशावरकडून आलेलं पाकिस्तानी लढाऊ विमान B-56 बॉम्बरनं पठाणकोट एअरबेसचं नुकसान केलं। यात एकही भारतीय सैनिक दगावला नाही, हे विशेष। मात्र मोठं नुकसान झालं। पाकिस्तानच्या या हरकतीनं भारतीय हवाई दल पेटून उठलं। लगेच हवाई दल प्रमुख अर्जन सिंहांच्या ऑफिसात एक हाय लेवल मीटिंग सुरू झाली। मोठमोठे ऑफिसर या बैठकीत आपले वेगवेगळे सल्ले देत होते। यातच एक तर्नाबांड अधिकारी देखील होता। आदमपूर बेसचे कमांडिंग ऑफिसर म्हणून काम पाहणारा हा अधिकारी, या अधिकाऱ्यानं आपला पॉइंट ऑफ व्ह्यू सांगितला।
त्यानं म्हटलं, पठाणकोट वगळता पंजाब आणि गुजरात एअरबेसेसवरील टार्गेट आपण परतवून टाकले. हे जे हल्ले केले होते ते सगळे एअरक्राफ्ट्स हे पाकिस्तानच्या सरगोदा एअरबेसवरून आलेले होते. सरगोदा हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात अवघड ठिकाणी आहे. भारत पाकिस्तानच्या सीमेपासून पंजाबकडून 200 तर जम्मूकडून 150 किलोमीटरवरती आहे आणि हेच पाकिस्तानचं सगळ्यात मजबूत एअरबेस आहे. जर इथं आपण घाव केला तर तो पाकिस्तानच्या वर्मी लागेल. या तरुण अधिकाऱ्याची ही माहिती ऐकताच एअर मार्शल यांनी याच अधिकाऱ्याच्या खांद्यावरती सरगोदा अटॅकची जबाबदारी दिली. या अधिकाऱ्याचं नाव होतं विंग कमांडर ओम प्रकाश तनेजा. 1965 साली पाकिस्तानचं केंद्रीय कमांड होतं ते सरगोदा एअरबेस. 40 mm बोफोर्स एअरक्राफ्ट रडार कंट्रोल गन, जर्मन MG3 एअरक्राफ्ट मशीन गन असं या एअरबेसचं पहिलं कवच होतं. हवाई सुरक्षा म्हणून साबदर जेट, F-104 स्टार फायटर विमान, अमेरिकेकडून मिळालेलं FP-6 रडार आणि पूर्व सूचना प्रणाली अशा प्रकारची सगळी प्रचंड तगडी अशी आणि रशियानंतर सर्वात स्ट्रॉंग मानली जाणारी सुरक्षा यंत्रणा तिथं कार्यरत होती. मात्र भारतीय वायुसेना इतिहास रचायला निघाली होती. 7 सप्टेंबर 1965 रोजी पहाटे 5 वाजता आदमपूर एअरबेसवरून 7 मिस्टेरियर लढाऊ विमानं विंग कमांडर OP तनेजाच्या नेतृत्वात निघाली. तनेजा यांच्यासोबत होते फ्लाईट लेफ्टनंट विनोद वर्मा आणि स्क्वॉड्रन लीडर AB देवैया. 3 विमानं सरगोदाच्या आत दाखल झाली आणि तिकडं पाकिस्तानचं F-104 स्टार फायटर उडवत असलेले फ्लाईट लेफ्टनंट अमजद हुसेन यांना याबाबत माहिती मिळाली. F-104 स्टार फायटरला ईगल असं म्हटलं जायचं. खूप डेंजर असं हे फायटर विमान होतं. सरगोदावरील हल्ल्याची बातमी मिळताच पाकिस्तानी सेना सतर्क झाली. भारताच्या तिन्ही मिस्टेरियर्सनी सरगोदा बेसवरती फायर सुरू केलं आणि त्यामागून आणखी 4 मिस्टेरियर्स आली आणि या सगळ्यांनी मिळून बॉम्बचा वर्षावच तिथं सुरू केला. पाहता पाहता सरगोदा एअरबेस जे आहे ते ध्वस्त करण्यात आलं. मात्र आता पाकचं सर्वात शक्तिशाली हत्यार कामाला लागलं होतं ते म्हणजे F-104 स्टार फायटर. अत्याधुनिक हत्यारांनी भरलेलं हे फायटर पाठलाग करू लागलं. एअर स्ट्राईक झाला होता. मात्र स्टार फायटरनं सुरू केलेला पाठलाग हा भारतासाठी खतरनाक होता. हे लक्षात घेऊन देवैया यांनी आपलं मिस्टेअर 180 डिग्रीमध्ये जागेवर वळवलं. स्टार फायटरला समोरून चॅलेंज केलं. बाकी सहकारी सुरक्षित परत जावेत यासाठी देवैया यांनी मोठी रिस्क घेतली होती. स्टार फायटरनं पहिली मिसाईल टार्गेट केली. मात्र देवैया यांनी ती शिताफीनं चुकवली. हुसेन यांना वाटलं की देवैयांचं विमान हिट झालंय. देवैया इथून परतू शकले असते. मात्र त्यांनी तसं केलं नाही. हुसेन यांनी परत मिसाईल डागली. तेही देवैया यांनी चुकवलं. यानंतर देवैया यांनी लढाईच्या भाषेत सांगायचं झालं तर डॉग फाईट देण्याच्या जवळ ही लढाई आणून ठेवली. काही वेळा स्टार फायटरला त्यांनी क्रॉस करून त्यांनी लो स्पीडवरती आणायला भाग पाडलं. देवैया यांनी अचानक 30 mm डेफा कॅनननं पाकिस्तानच्या तगड्या स्टार फायटरवरती जोरदार हल्ला चढवला. स्टार फायटर जे आहे ते बस्ट झालं. अमजद हुसेन यांनी स्वतःला इजेक्ट केलं. भारतीय मिस्टेअरपेक्षा कितीतरी पटीनं ताकदवान असलेलं स्टार फायटर ध्वस्त झालं. आपलं टॅलेंट आणि जीवाची बाजी लावून देवैया यांनी हा पराक्रम केला खरा, पण त्याच वेळी त्यांचं मिस्टेअर क्रॅश झालं. ते स्वतःला इजेक्ट करू शकले नाहीत आणि आपल्या मिस्टेअरसोबत सरगोदा लाहोरमध्ये कोटनक्का गावामध्ये क्रॅश झालं आणि त्यातच देवैया यांचा अंत झाला. याच दिवशी भारतीय हवाई दलानं सरगोदा कॉम्प्लेक्सवर एकानंतर एक असे 6 स्ट्राईक केले आणि त्याचा सुपडा साफ केला. ही पहिली स्ट्राईक होती जी भारतीय हवाई दलानं पाकिस्तानमध्ये घुसून केली होती. OP तनेजा यांना वीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. वेळ गेला मात्र बलिदानाची ही स्टोरी समोर आल्यानंतर देवैया यांना सुद्धा महावीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. आता भारतानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकवलाय. यशस्वीपणे भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले जिथं पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पोसलं जायचं. शिवाय पाकनं कुरापती करून केलेले हल्लेसुद्धा भारतानं यशस्वीपणे परतवून लावले. आता भारत पाकिस्तानपेक्षा लष्करी ताकदीनं भारीच आहे. मात्र त्या काळी भारतानं केलेल्या शौर्याची ही गाथा आणि यशवंतराव चव्हाण यांचा तो एक निर्णय आजही इतिहास म्हणून पाहिला जातोय. याबाबत आपलं मत काय ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मुंबई तकला जर सबस्क्राईब केलं नसेल
तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.